नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. बावीस वर्ष झाले. 22 वर्ष. गेल्या वर्षीचं हे होतं. या वर्षी 23 वर्ष झाले. 23 वर्ष. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ अनुभवी आणि प्रत्यक्ष सेवा देणारे अशा प्रकारचे अभिजित बारवकर यांच्या आपण कार्यालयामध्ये आलेलो आहोत. LICमध्ये गेली 23 वर्षे ते कार्यरत आहेत. मेडिक्लेम असेल किंवा इतर LICच्या अनेक योजना आहेत, त्यामध्ये त्यांनी पुरंदर तालुक्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. 2000 सॅटिस्फाईड कस्टमर्स म्हणजे समाधानी ग्राहकांना, म्हणजे अशा प्रकारे ज्यांनी विमा उतरवलेला आहे, मेडिक्लेम असेल LIC असेल, तर त्यांना योग्य प्रकारची सेवा, समाधान देणारी सेवा देण्याचं काम अभिजित बारवकर यांनी केलेलं आहे. गेली 23 वर्षे ते या व्यवसायात कार्यरत आहेत. 1997 साली त्यांनी आपल्या पूर्ण वेळ या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. BCom कॉमर्स ग्रॅज्युएट झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी आपल्या या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही गेली 23 वर्ष या व्यवसायामध्ये आहात, तर या व्यवसायामध्ये तुमची आता हिवरे गावाला जे तुम्ही विमाग्राम म्हणून 25,000चा पुरस्कार मिळवून दिलेला आहे, नेमकं काय केलेलं आहे त्यामध्ये हिवरे गावामध्ये? सर, त्यावेळेस पुणा डिव्हिजनची अशी एक योजना होती की एका वर्षामध्ये जर एका गावामध्ये जर 100 कुटुंबांनी जर एक संलग्न जर विमा पॉलिसीचा लाभ घेतला, म्हणजे 100 पॉलिसी होल्डर जर त्या वर्षामध्ये झाले, तर गावाच्या विकासासाठी 25,000 रुपये रोख देते. तर त्यावेळेस 115 पॉलिसीज मी हिवरे गावामध्ये केले होते आणि गावच्या पिण्याचे पाण्याची जी स्कीम होती त्यासाठी LICने 25,000 रुपये बक्षीस दिलं होतं. 2016 साली तुम्हाला MDRT म्हणजे MDRT मधून अमेरिकेसाठी तुमची निवड झाली. काय MDRT म्हणजे नेमकं काय? ही जागतिक विमा परिषद असते की ज्याचा फुल फॉर्म आहे $1,000,000 राऊंड टेबल, की जगामध्ये एक ठराविक व्यवसाय केल्यानंतर तुम्हाला ते पारितोषिक दिला जातो. तर भारतामधून माझी त्यासाठी निवड झाली होती. किती दिवस तुम्ही गेला होता आणि हा खर्च सर्व कोणी केला? हा खर्च पार्शल असतो, निम्मा आपला असतो थोडासा आणि थोडासा LIC बेअर करते. एक साधारणपणे 15 दिवसाची हे ट्रिप असते. आता चेअरमन क्लबसाठी तुमची मागच्या वर्षी निवड झाली होती. चेअरमन क्लब काय आहे आणि कशा पद्धतीने निवड होती? सर, जर ठराविक तुम्ही बिझनेस जर सातत्य ठेवला तर LIC चेअरमन क्लब असं वेगवेगळ्या प्रकारचे क्लब देत असते. मग त्याच्यामध्ये चेअरमन क्लब हा टॉपचा क्लब आहे, तर त्याच्यामध्ये माझं काम झालं. तुमच्या कामगिरी पाहूनच यामध्ये निवड केली जाते? हा, म्हणजे कामगिरी पाहून आणि पॉलिसी जी आपण सुरुवात करतो ती जर चालू राहिली, म्हणजे त्याचं जर सातत्य राहिलं, तर वरिष्ठ क्लबसाठी आपली निवड होती. आता स्टार हेल्थ क्लबसाठी, झोनल मॅनेजर क्लबसाठी देखील तुमची निवड झाली. काय नेमकं आहे? सर, स्टारमध्ये सुद्धा एक ठराविक जर का तुम्ही पॉलिसीज केले, तर त्या अनुषंगाने सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचे क्लब आहेत. त्या क्लबचा टप्पा तुम्ही जर बिझनेस अचीव केला तर ते क्लबसाठी तुमची निवड होते. आता जवळजवळ 27 वर्ष तुम्ही 23 वर्ष या व्यवसायात तुम्ही कार्यरत आहात. 2000 सॅटिस्फाईड कस्टमर्स, पूर्ण समाधानी अशा प्रकारे ग्राहकांना तुम्ही सेवा दिलेली आहे. नेमके 2000 ग्राहक कशा प्रकारचे आहेत, कोणत्या स्तरावरचे आहेत? श्रीमंत आहेत, मध्यम आहेत, गरीब आहेत, कशा प्रकारचे तुमच्याकडे ग्राहक आहेत? सर, कसं झालं की 1997 साली ज्या वेळेस मी सुरुवात केली होती, तर त्यावेळेस जरा मिक्स पॉलिसी होल्डर होते, थोडेसे रूरल टाईप आणि थोडेसे
ग्रामीणमधून सुद्धा. मग नंतर संपूर्ण तालुक्यामध्ये आज माझे पॉलिसी होल्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये मिक्स कॉम्बिनेशन आहे की प्रोफेशनल सुद्धा आहेत, व्यावसायिक सुद्धा आहेत, बरेचसे वकील, नामांकित डॉक्टर्स हे सुद्धा माझ्या पॉलिसीमध्ये, किंवा उद्योजक लोक सुद्धा माझे, आणि शेतकरी सुद्धा, बागायतदार, हे सुद्धा असं मिक्स बंच माझ्या आज विमाधारकमध्ये आहे. आता हे डिजिटल युग आहे, यामध्ये तुम्ही ग्राहकांना कशा प्रकारच्या सुविधा देता मग? सर ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं, गेले 8 वर्षापूर्वी, 8 ते 10 वर्षापूर्वी टोटल माझा कॉम्प्युटराईज झाले. जे टोटल जे माझे पॉलिसी होल्डर आहेत त्यांना माझे मोबाईल थ्रू SMS जातात आणि त्यांनी जर, आणि माझे टोटल जे पॉलिसी होल्डर आहेत हे सगळे कंपनीबरोबर लिंकअप आहेत आणि माझं सुद्धा 1 महिन्या अगोदर, 15 दिवस अगोदर, 8 दिवस अगोदर, असं तीन टप्प्यामध्ये त्यांना माझे पॉलिसीचे रिमाइंडर कॉल जातात या दृष्टीने. आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर आहे. बऱ्याच हॉस्पिटल्सनी 10 लाख, 12 लाख, 4 लाख, 5 लाख अशा प्रकारची बिलं आकारलेली आहेत. तर तुमच्याकडे जी मेडिक्लेम पॉलिसी आहे, किंवा तुम्ही काही कोरोनाच्या रुग्णांच्या उपचार केल्यानंतर त्यांना काही पॉलिसीची रक्कम मिळाली का? पुरंदरमध्ये काय अनुभव आहे? हा जो पॉलिसीमध्ये जस्ट आता सांगतो, एक 8 दिवसापूर्वी तहसील कार्यालयामध्ये एक कर्मचारी होते, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा मी क्लेम मिळवून दिला. आणि आतापर्यंत सुद्धा आता जर मेडिक्लेम जर विचार केला तर साधारणपणे एक 200 पेक्षा जास्त क्लेम मी मिळवून दिलेला आहे मेडिक्लेम. आता नेमकं मेडिक्लेम ही काय त्याची काय व्याख्या सांगता येईल तुम्ही? असं मेडिक्लेम असं आहे की एक ठराविक रक्कम आपण भरतो आणि त्यानंतर एक समजा अचानक होणारे कुठलेही आजार किंवा अचानक होणारे कुठलाही मोठा अपघात जरी झाला तर त्या पॉलिसी धारकाला ते पैसे हॉस्पिटलायझेशन, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेवढे दिवस तो ऍडमिट होतो ते सगळे खर्च दिला जातो. आता कोरोनाबाबत पर्याप्त काही लिमिट आहे का त्याला, की 5 लाख, 10 लाख, 12 लाख, कशा प्रकारे हा क्लेम सेटल केला जातो? आणि क्लेम उतरवताना ग्राहकांनी काय काळजी घेतली पाहिजे? कशा स्वरूपाचं मेडिक्लेम उतरवलं पाहिजे? सर क्लेमच्या बाबतीत असं की जे आपली समेश्वर असेल पॉलिसीची, समजा 3 लाख रुपये, 4 लाख, 5 लाख पासून 1 कोटीपर्यंतची पॉलिसीज आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे आपल्या कंपनीकडे. आणि ह्या अनुषंगाने जेवढे आपले समेश्वर असेल तेवढा क्लेम दिला जातो. जसं तुम्ही सांगितलं की पॉलिसी घेताना काय काळजी घेतली पाहिजे, तर पॉलिसी घेताना आपण ॲड्युकेट इन्शुरन्स केला पाहिजे. की आज जर आपण बघतो की एका कुटुंबामध्ये 3 किंवा 4 संपूर्ण कुटुंब सुद्धा कोरोना व्हायरसचे इन्फेक्ट होऊ शकतो, तर त्यावेळेस कमीत कमी 10 ते 20 लाख रुपयाची पॉलिसी असणे गरजेचं आहे. दुसरा, पॉलिसी घेताना आपल्या पॉलिसीमध्ये रूम चार्जेस काय अवेलेबल आहे, डोनर एक्सपेन्सेस आहे, किंवा टॉपअप पॉलिसी आहे का, फ्री हेल्थ चेकअप आहे, ह्या सगळी गोष्टीचे तपासून घेतले पाहिजे. आणि पॉलिसी घेताना आपले काय जुने आजार आहे हे सुद्धा आपण ओपनली कंपनीकडे डिस्क्लोज केले पाहिजे. आता मेडिक्लेम बाबत अनेक मार्केटमध्ये कंपनी आहेत, तर तुम्ही कशा प्रकारे ग्राहकांना सांगताल की आमच्याकडं मेडिक्लेम तुम्ही उतरवल्यानंतर तुम्हाला काय फायदे? सर आता जवळपास 23 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय. माझं ऑफिस पण आहे आणि आम्ही 24 तास म्हणजे 8 दिवस आम्ही आठवड्याचं ओपन सर्व्हिस देतोय. आणि त्या अनुषंगाने की चांगल्या पद्धतीने जे आमची कंपनी आहे ही स्वतः कंपनीचे स्वतःचे डॉक्टर्स अपॉइंटेड आहेत आणि ताबडतोब जवळजवळ 95% पेक्षा जास्त क्लेम्स हे कॅशलेस सेटल होतात. की जर का एखादा पॉलिसी धारक जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर त्याच्या खिशातले जास्त पैसे भरायला लागत नाही. अभिजित बारावकरांचं ऑफिस आहे सासवडमधील एस.टी. स्टँडच्या समोर, सोपानदेव रोडला, पालखीतोल रोडला आहे, मुख्य रस्त्यावर आहे. आठवड्यातले 8ही दिवस ते उपलब्ध असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कार्यालयात उपलब्ध असतात. सहजपणे त्यांचा संपर्क होऊ शकतो, सहजपणे त्यांना भेटता येतं. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आपण आजारी पडल्यानंतर करायचं काय, आपल्या कुटुंबातल्या एखादी LIC काढल्यानंतर, डेथ झाल्यानंतर कुणाकडे पैसे मागायचे, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. परंतु सर्व प्रश्नांची उत्तरं अभिजित बारावकरांच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर आपल्याला सहजपणे मिळतात. तर एखाद्या व्यक्तीची आता डेथ झाली तर तुमच्याकडे काय नेमकी प्रोसिजर काय, इन्शुरन्स उतरवलेला असेल तर? सर समजा डेथ जर झाली असेल तर मी असं आहे की सर मी माझे पॉलिसी धारक आणि मी बरेचसे इतर पॉलिसी धारकांना, समजा ज्याला म्हणतो ऑर्फन पॉलिसीज, की ज्यांना समजा त्यांचे एजंट त्यांना सर्व्हिस देत नसेल तर मी त्यांच्या सुद्धा क्लेमला बऱ्याच वेळा सर्व्हिस दिलेली आहे. की ज्यावेळेस आपल्याला इंटिमेट होतं की बाबा त्या पॉलिसी धारकाचा डेथ झाला तर त्याचे आम्ही जी मूळ दस्तावेज, त्यांचे मग KYC असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यांचे जे नॉमिनी असतात त्यांचे डिटेल देतो आणि क्लेम प्रोसेस करतो. आणि लवकरात लवकर म्हणजे इव्हन मी 4 ते 5 दिवसात क्लेम सेटल करून दिलेले आहे. इतक्या फास्ट होतो? येस सर. जर क्लेम क्लिअर कट असेल तर 4 दिवसात सुद्धा आम्ही क्लेम सेटल केले आहे, म्हणजे डेथ क्लेम LICच्या बाबतीत. आता कुटुंबातील व्यक्तीचा इन्शुरन्स आहे आणि डेथ झाली तर कुटुंबियांनी काय काळजी घ्यायची, त्यांनी कसं तुम्हाला संपर्क करायचा आणि काय तुम्हाला कागदपत्र दिली पाहिजे? त्यांनी सर्वप्रथम डेथ सर्टिफिकेट काढलं पाहिजे, आपल्या इथं जे काही लोकल नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असतील. आणि त्यानंतर जे नॉमिनी असतील, नॉमिनीची KYC, की त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचं बँक पासबुक
ही 4 गोष्टी आणि डेथ सर्टिफिकेट आपल्याला ओरिजिनल पाहिजे. मग ह्या सर्व बेसिसवरती क्लेम सेटल होतो. तर नॉमिनीबाबत तुम्ही काय फॉर्म भरतानाच नॉमिनी घेता का कसं काय? नाही सर, क्लेम इंटिमेट केल्यानंतर LIC आपल्याला जे फॉर्म्स देतात डेथ क्लेमचे, ते फॉर्म आपल्याला प्रत्येक ॲक्सिडेंटचे वेगळे असतात. जर अर्ली डेथ झाली म्हणजे पॉलिसी घ्यायच्या 2 वर्षाच्या अगोदर तर त्याचे कागदपत्र वेगळे असतात. आणि जर नॉन अर्ली झाली असेल म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष कंपनीला जर जुनी पॉलिसी असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स वेगळे असतात. त्या पद्धतीने डॉक्युमेंट सॉर्ट आउट करायचे आणि त्या पद्धतीने ते वर्कआउट करायचे असतात. आता जर मेडिक्लेम काढायचा असेल, कोरोना समजा एखाद्या कुटुंबात झाला आहे, कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, आता नवीनच जर मेडिक्लेम काढायचं असेल तर नागरिकांनी कशा प्रकारे तुम्हाला अप्रोच व्हावं? सर इव्हन माझे आता मी डिजिटल युगात जसं आपण म्हणतो सोशल मीडियामध्ये माझे प्रत्येक 10 दिवसाला माझे एक हे असतं ओपन लाईव्ह चॅट असतो की ज्याच्यामध्ये लेटेस्ट जे काही मेडिक्लेमचे जे ट्रेंड चेंज होतात किंवा नवीन पॉलिसी संदर्भात मी माझे पॉलिसी होल्डरला सुद्धा माहिती देत असतो व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा. आणि माझं इथं सासूमध्ये चांगलं नेटवर्क मी रेडिली अवेलेबल असतो, तर त्यामुळे सहज कॉन्टॅक्ट करू शकतात. इव्हन मी फोनवरती व्हॉट्सअपवरती SMS वरती सुद्धा त्यांना एड्युकेट माहिती देत असतो. आता मेडिक्लेम बाबत तुम्हाला अधिक काय माहिती सांगता येईल की कशा प्रकारे मेडिक्लेम आपल्याला फायदेशीर आहे, मेडिक्लेम का उतरवला पाहिजे, त्यामधून काय काय फायदे आहेत? सर मेडिक्लेमच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर अचानक की आजच्या जर कंडिशन बघितली की आज भारतावरती नाही सगळ्या जगावरती आज कोरोनाचा फार मोठा आघात झालेला आहे आणि आज हा एक व्हायरल स्वरूपाचा एक आहे आणि याच्यामध्ये खर्च वाढलेला आहे. तर प्रत्येकाने मेडिक्लेम स्वतःच्या कुटुंबासाठी मेडिक्लेम करणे गरजेचंच आहे आणि त्या अनुषंगाने ॲड्युकेट इन्शुरन्स त्यांनी घेतलं पाहिजे. आता मेडिक्लेम उतरवताना आपलं उत्पन्नाचं साधन किती? समजा आता मेडिक्लेमला आता 10-10 लाख रुपये 12-12 लाख रुपये घेतले, तर मेडिक्लेम उतरवताना किती रुपयाचा उतरवला पाहिजे आणि आपला स्वतःचा उतरावा का फॅमिलीचा उतरावा का पत्नीचा उतरावा किंवा मुलांसहित उतरावा, यात काय तुमच्या स्कीम आहेत? असं ह्याच्यामध्ये आपले फॅमिली फ्लोटर स्कीम असतात की ज्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब मिसेस म्हणजे स्वतः पती पत्नी आणि त्यांचे जास्तीत जास्त 3 मुलं हे सगळं कुटुंब संपूर्ण कव्हर केलं जातं. आणि समजा एखाद्या कुटुंबाचा जर 25 लाख रुपयाचा ॲड्युकेट इन्शुरन्स असेल तर त्या कुटुंबामध्ये त्या वर्षी किती वेळा जरी ऍडमिट झालं तर 25 लाख रुपयापर्यंत कव्हर दिला जातो 1 वर्षामध्ये. एका वर्षासाठी. आणि आई वडिलांसाठी काय प्रोव्हिजन आहे त्यात? असं आई वडिलांसाठी सिनियर सिटीजन नावाचे प्लॅन्स अवेलेबल आहे. ते त्यांचे प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे जर त्यांचे काय जुने आजार असतील तर त्या बेसवरती आणि मेडिकल टर्म्स अँड कंडिशनवरती त्यांना मेडिक्लेम दिला जातो. आता मेडिक्लेम समजा आता माझं उत्पन्नाचे सोर्स कमी आहेत आणि मला 10 लाखाचा काढायचा आहे, 20 लाखाचा काढायचा आहे, मग त्याला आम्ही इन्शुरन्सचा हप्ता भरतोय, समजा शेतकरी आहे, तर त्याला काही इन्कम सर्टिफिकेट वगैरे लागतं का? असं नाही लागत. जर छोटे इन्शुरन्सला नाही लागत. किती लाखापर्यंत नाही लागत? एक साधारण 25 लाख पर्यंत कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन आपल्याला लागत नाही. इन्स्टॉलमेंट भरला की तुमचं ते लोन किंवा तुमचं ते मेडिक्लेम सँक्शन व्हायला काय अडचण येत नाही? काही अडचण येत नाही. आणि आता कोरोनाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ते इन्शुरन्स कंपनीने आता सूट दिली, लिबरल झालं की पॉलिसी घेतल्यापासून 15 दिवसानंतर कोरोना जरी झालं तर 15 दिवसानंतर कोरोनाचे क्लेम सेटल होतात. अरे वा, इतकं फास्ट केलंय? येस सर. आणि ते पण कॅशलेस सेटल होतात. गुड गुड. म्हणजे आता हे नवीन अपडेट आहेत का? हे नवीन अपडेट्स आलेत सर. आता कोरोनाबाबत संसर्गजन्य रोग आहे, कुटुंबात काय होतं, समजा मला झाला तर माझ्या पत्नीला होतोय, मुलाला होतोय, मुलीला होतोय, सुनेला होतोय, आई वडिलांना होऊ शकतो. मग ही जबाबदारी अख्खी कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येते. मग अशा वेळेस मेडिक्लेमचा काय फायदा होतो? असं अशा वेळेस होतं की आता आपण बघतो की बऱ्याच वेळेस फॅमिलीचं जसं तुम्ही सांगितलं की पहिले पतीला होतो जे हस्बंड होतं, नंतर एक 4 दिवसांनी आपल्याला समजतं की त्यांचे मिसेस पण इन्फेक्टेड आहेत, त्यानंतर मुलं सुद्धा. मग त्यावेळेस संपूर्ण कुटुंबाचा जर का ॲड्युकेट इन्शुरन्स असेल मोठा, जसं आपण म्हटलं की 20-25 लाख रुपयाचा, तर कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती मेडिकलच्या बिलाचा हॉस्पिटलच्या बिलाचा ताण येत नाही. कारण मॅक्सिमम हा कॅशलेस पद्धतीने सेटल होतो. क्लेम दिल्यानंतर साधारण एक 7 ते 8 दिवसापर्यंत आता हे ॲडमिशन आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कोरोना झाला आणि तो जर पॉझिटिव्ह आहे तर एक 6 ते 7 दिवसामध्ये त्याला हॉस्पिटलचा स्टे होतो आणि बऱ्यापैकी आता चांगल्या पद्धतीने आता क्लेम सेटल होतात, काय अडचण येत नाही. आता ही कॅशलेसची सुविधा आपल्याकडे आहे का? समजा मी इन्शुरन्स मेडिक्लेम उतरवलेला आहे आणि मला कोरोना झाला आहे, मी समजा पुण्यामध्ये एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो, तर बऱ्याच हॉस्पिटल्स सांगतात की 1 लाख भरा, 2 लाख भरा, तर आपल्या मेडिक्लेमबाबत तुम्ही अशा काही प्रोव्हिजन केलेल्या आहेत का? हां सर, आपले बरेचसे इन्शुरन्स आहे आता ही कॅशलेस सेटल होतात. म्हणजे आमच्या कंपनीचे टोटल जवळजवळ 95% हा क्लेम्स कॅशलेस सेटल होतात. त्यासाठी पैसे भरायची गरज नाही. एक सर काय होतं की एक सामान्य 10% सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून सुरुवातीला भरावं लागतं. जे हॉस्पिटलचे ॲडमिशन फीज आहे, मॅनेजमेंट फीज आहे, बायोमेडिकल वेस्ट आहे किंवा इतर सध्या आता काय झालं की हॉस्पिटलचं सॅनिटायझर जास्त वेळा करायला लागतो. म्हणजे ह्या सगळं किंवा तिथं जे वर्कर्स काम करतात
त्यांच्यासाठी जर का आपण म्हणाय की हायजिनिक कंडिशनसाठी त्यामुळे थोडंसं खर्च वाढलेला आहे. आता खरं तर समाजामध्ये आज अनेक नागरिक ह्या इन्शुरन्सपासून वंचित आहेत. त्यांचं अज्ञान आहे, त्यांना या योजनांची माहिती नाही आणि बऱ्याच वेळेस आपण कमी रकमेचा उतरवतो, कुटुंबातल्या व्यक्तींना त्याचा फायदा होत नाही, स्वतःला फायदा होत नाही, पत्नीला फायदा होत नाही. तर याबाबत तुम्ही सतत अपडेट कशा पद्धतीने देणार? नवीन आता समजा तुमचे 2000 ग्राहक आहेत, आता नवीन जर ग्राहक मिळवायचे असतील तर त्यांना तुम्ही कशाप्रकारे आवाहन करू इच्छिता की हे कशाप्रकारे अटॅचमेंट तुमच्याशी झाले पाहिजे? सर आता व्हॉट्सअपवरती आहे, इव्हन फेसबुकवरती आहे, सोशल मीडियावरती सुद्धा आता चांगल्या पद्धतीने आपल्याला अटॅचमेंट आहे. आणि आता काय झालं सर, प्रत्येक प्लॅनचा एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे मी स्वतःचे शॉर्ट व्हिडिओ तयार केलेत आणि मी माझ्या कस्टमरबरोबर शेअर करत असतो. आणि त्याद्वारे त्यांना जास्तीत जास्त माहिती योग्य रीतीने भेटते. नवीन लोकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता की ज्यांना मेडिक्लेम काढायचा आहे, ज्यांना इन्शुरन्स काढायचा आहे, तुमच्याकडे यायचे, त्यांनी कसा संपर्क केला पाहिजे? तुमचा टेलिफोन नंबर काय, तुमचा मेल ॲड्रेस काय, तुम्ही कसे उपलब्ध असता इथे? माझा ऑफिस आज पालखी तलावावरती आहे. गेले जवळजवळ 12 वर्ष झाले ह्या जागेवरती माझं ऑफिस आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9822 345 110. माझा फेसबुकवरती सुद्धा माझा अकाउंट आहे अभिजित बारोकर. त्या फेसबुकच्या अकाउंटवरती माझं फेसबुक पेज सुद्धा अवेलेबल आहे आणि माझी वेबसाईट सुद्धा आहे abhijitbaroker.com. ह्या ठिकाणी माझे बरेचसे जे काय प्लॅन्सबद्दल सुद्धा मी डिटेल्स अपडेट करत असतो किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती जरी शेअर केलं तरी मी रेडीली अवेलेबल आहे. कम्युनिकेशनसाठी जीमेल वगैरे आहे का तुमचा? हा सर, माझं ईमेल अकाउंट सुद्धा आहे आणि इव्हन त्याच्या पुढचं आहे, इव्हन वेबसाईटवरती सुद्धा जे काय डिटेल्स, जे काय फायनान्शियल रिव्ह्यूज आहे, प्रत्येक आता जे इकॉनॉमीमध्ये जे काय डिटेल्स, जे काय बदल होत चालत की जे आता इंटरेस्ट रेट चेंजेस म्हणा, इन्कम टॅक्समध्ये जे काय चेंजेस झालेत, हे सगळे अपडेट्स मी माझ्या वेबसाईटवरती 8-8 दिवस रोज अपडेट करत असतो. तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करता, तर खऱ्या अर्थानं आता ही जी गरज आहे की मार्केटचा स्टडी करून आर्थिक जर गुंतवणूक करायची असेल तर ग्राहकांना तुम्ही कशा प्रकारचा सल्ला देता, कशा प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे? सर, त्यांच्या जे काय बेसिक नीड्स आहेत की त्यांच्या लिव्हिंग स्टँडर्ड, त्यांचं जे काय उत्पन्न, त्यांचा खर्च आणि सर त्यांचे परत त्यांचे जे काय गोल्स आहेत, फायनान्शियल गोल्स, की मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न आणि त्यांचे रिटायरमेंट आणि मेडिकल प्रोव्हिजन, हे जे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत, गोल्स आहेत. मग त्या अनुषंगाने त्यांच्यावर डिस्कस करून एक फायनान्शियल चार्ट लेआउट करतो आणि त्या ऑप्शनद्वारे त्यांची फायनान्शियल मी ॲडवाईस देतो त्यांना. आता हे मेडिक्लेम आपण काढला, तुमचा इन्शुरन्स काढला किंवा तुमच्याकडे अनेक योजना आहेत, याच्यावर लोनसुद्धा मिळतं असं अनेक जण सांगतात. याच्यावर काय फॅसिलिटी आहे तुमच्याकडे? सर, LICच्या पॉलिसीवरती लोन अवेलेबल आहे, मेडिक्लेमवरती नसते. LIC पॉलिसीवरती 3 वर्षांचं लोन अवेलेबल आहे किंवा आपण कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून आपण पॉलिसी तारण सुद्धा ठेवू शकतो त्या दृष्टीने. धन्यवाद. आता तुम्ही आणखी काय लोकांना आवाहन करू इच्छिता की तुमच्याकडे येऊन लोकांनी मेडिक्लेम काढला पाहिजे, इन्शुरन्स काढलं पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही त्यांना आवाहन करू इच्छिता? सर, आव्हान आता तुमच्याद्वारेच हे करतो. तुम्ही जसं माझा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल थँक्यू. आणि सर, मी आवाहन करतो की आपली जर काय जुनी पॉलिसी असतील मेडिक्लेमची, समजा माझ्याकडे नसेल किंवा इतर पॉलिसीबद्दल सुद्धा तुम्हाला काय डाऊट असतील किंवा त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याला मोठी पॉलिसी समजा त्याच्यामध्ये काय अपडेट करायचं असेल तर तुम्ही मला सहज कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप, SMS किंवा फोन करू शकता. आणि तुमचे LIC पॉलिसी जे बंद आहेत, आता रिसेंटली सांगतो सर, LICची आता एक नवीन योजना चालू आहे की आपली जे काय जुनी पॉलिसी असतील आणि ती बंद पडलेली असतील तर 10 ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावरती 25% दंडव्याजामध्ये सूट घेऊन LICने आता एक नवीन चालू केली पॉलिसी रिवायवल स्कीम चालू आहे. या संधीचा सुद्धा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. आणि तुमच्या LIC पॉलिसी किंवा मेडिक्लेम संदर्भात काहीही डाऊट असतील तर तुम्ही मला फ्रीली कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी त्याबद्दल योग्य ते सल्ला आणि योग्य ती मदत करायला कायम आपल्याला ऋणबद्ध राहील. धन्यवाद. थँक्यू.